पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच आता या प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अत्यंत प्रखर शब्दात आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे। अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं, या प्रकरणावर चर्चा सुद्धा करू नये अशा कडक शब्दात भिडे गुरुजींनी प्रतिक्रिया दिली आहे। खरातच्या कृत्यांचे एकामागून एक प्रकरण समोर येत असतानाच भिडे गुरुजींच्या विधानानं आता नव्या चर्चेला तोंड फुटले। अशोक खरात यांना अध्यात्माच्या नावाखाली अनेक पीडित महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले। केवळ शोषणच नव्हे तर अनेकांना धमकावून त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता हडप केल्याचा गंभीर आरोपही त्याच्यावर आहेत। भीती आणि अंधश्रद्धेचा वापर करून खरातनं फसवणुकीचं मोठं साम्राज्य उभे केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट होतंय। अनेक बडे नेते खरातच्या भेटीसाठी जात असत तर काही नेत्यांच्या घरी त्याचे येणं जाणं होतं। या संदर्भातील काही फोटो आणि पुरावे समोर आल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरलाय। राजकीय वरदहस्तामुळेच खरात इतका मोकाट वागत होता का, असा सवाल आता विरोधकांकडून विचारला जातोय। अशोक खरात यांना आपल्या अंकशास्त्राच्या जोरावर अनेकांना भुरळ घातली होती, मात्र प्रत्यक्षात तो 10वीच्या परीक्षेत गणित विषयात नापास झाला होता। वावी येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकत असताना त्याचं वर्तन अत्यंत वादग्रस्त होतं। या प्रकरणावर भाष्य करताना संभाजी भिडे गुरुजी यांनी अशा प्रवृत्तींना समाजात स्थान असता कामा नये अशी भूमिका घेतली। अशा गुन्हेगारांवर वेळ घालवून चर्चा करण्यापेक्षा त्यांना कायमस्वरूपी संपवून टाकणं हाच एकमेव मार्ग असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान अशोक खरातच्या विरोधात आता समाजमान आक्रमक झाला असून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी एल्गार पुकारलाय। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।